ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. होय होय. निवित इवा. ओके. पार्ट 14. इवा बोलते, तुम्हाला काही हरकत नसेल तर मी रिकव्हर करायचा ट्राय करू का? नाही म्हणजे मी भरपूर खराब फाईल शीट्स रिकव्हर केले आहेत. सो म्हणून विचारते. तर निवित लॅपटॉप स्क्रीनवर बघतच बोलतो की नाही होणार हे काम तुमच्याकडून, असू द्या. तर हेतलबेन बोलतात, अरे निवित, ती इतकं बोलत आहे तर दे ना, ट्राय तरी करू दे निदान तिला. ती हे काम करू नाही बोलते ना, मग जमलं तर चांगलंच आहे ना. तर निवित एक क्षण बघतो आधी इवाला आणि बोलतो, ठीक आहे, घ्या, बघा. तर इवा लॅपटॉप घेते आणि तसंच काम करू लागते. तर नेक्स्ट 15 मिनिटमध्ये पूर्ण फाईल होती तशीच निवितला करून देते. तर निवित खूप जास्त खुश होतो आणि तसंच इवाला खूप कंटिन्यू थँक यू बोलतो आणि सॉरी बोलतो. तर इवा विचारते, "सॉरी कशासाठी?" तर निवित बोलतो, "आधी जे मी तुमच्यावर अविश्वास दाखवला त्यासाठी सॉरी." तर इवा बोलते, "इट्स ओके, एवढं काही नाही. तुम्ही स्ट्रेस्ड होतात, सो तेवढं समजू शकते मी." तर बोलण्यादरम्यान ललितभाई आणि हेतलबेन एकमेकांना बघून स्माईल करतात, जसं की मनासारखी अगदी गोड, समजदार आणि हुशार सून मिळाली त्यांना असं. सो मग निवित लॅपटॉप ठेवतो आणि बोलतो, "चला निघायचं का?" तर इवा बोलते, "हो, हो, चला." आणि मग तसंच इवा सर्वांना बाय बोलते आणि मेड आंटीला पण बाय बोलते किचनमध्ये जाऊन. तर सगळे एकमेकांना बघून असं रिएक्शन देतात जसं की वॉव! किती छान इवा सर्वांना समान लेखून वागते, बोलते. खरंच खूप छान. देन निवित सोबत इवा बाहेर येते, कारमध्ये बसते. तर 2 मिनिटं कम्फर्टेबल सायलेन्स असते. तर इवा बोलते, "तुमची फॅमिली खूप स्वीट आहे. खरंच मला खूप आनंद झाला सर्वांना भेटून, बोलून." "हो का?" आणि मग निवित बोलतो, "हो, जसं तुम्हाला ते आवडले तसंच त्यांनाही तुम्ही खूप आवडले." तर इवा सरप्राईज होत विचारते, "खरंच?" तर निवित बोलतो, "हो, खरंच. म्हणून तर पुन्हा टाईम स्पेंड करता यावा यासाठी नेक्स्ट संडेला पण बोलावलं तर इवा बोलते, "वॉव! किती गोड. मला पण खूप आवडलं. खरंच खूप स्पेशल वाटलं." तर निवित बोलतो, "तुम्ही आहातच स्पेशल." तर निवित हे बोलून शांतच बसतो कारण इवा त्याला बघू लागते. तर निवित मनातच बोलतो, "ओह शिट! हे काय बोलून दिलं मी?" तर इवा बोलते, "काय बोललात तुम्ही? हां?" तर निवित कव्हर अप करायचा प्रयत्न करत बोलतो, "स्पेशल म्हणजे सर्वांना खूप आवडला तुमचा स्वभाव आणि तुम्ही मला कामात पण मदत केली. इतका राग येऊन होता मला, पण तुमच्या मदतीने काही सेकंदात नाहीसा झाला." तर इवा बोलते, "थँक यू मिस्टर शाह आणि बाय द वे मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, सो विचारू का?" तर निवित बोलतो, "हो, हो, प्लीज विचारा ना. परमिशन काय घेताय त्यात? विचारा, विचारा." तर इवा विचारते, "तुम्ही का बदलतात? म्हणजे फर्स्ट टाईम भेटलो तेव्हा तुम्ही खूप रिझर्व्ड होता आणि आता तुम्ही वेगळे आहात. फॅमिलीसाठी वेळ देता, छान हसता, बोलता. काय झालं? एवढा बदल कसा काय आला?" तर निवित कार स्लो करतो, बाजूला घेतो आणि तसंच दोघे एकमेकांना बघू लागतात. निवित बोलतो, "इवामुळे झालं हे सगळं चांगला बदल." तर इवा एकटक बघू लागते निवितला. तर निवित बोलतो, "तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मला सांगितलं, की जगणं म्हणजे काय असतं. फॅमिली काय असते, त्यांच्यासोबत बसल्यानंतर किती बेटर वाटतं ते गप्पा मारणं, लहान-लहान गोष्टींवर हसणं. मी फक्त कामच काम करत होतो आणि याला लाईफ जगणं नाही बोलत. लाईफ जगणं हे जे आता मी करत आहे, तर हे ऐकताच इव्हा थोडी इमोशनल होत डोळ्यात पाणी येतं. तर निवेद तसंच इव्हाच्या हातावर हात ठेवत बोलतो, "खरंच खूप जास्त चांगला बदल आणून दिलाय तुम्ही आणि मी हे मनापासून सांगत आहे." बापरे! कुठेतरी पुढे-पुढे चालली आहे दोघांची गाडी. इव्हा पण लगेच दुसरा हात निविदच्या हातावर ठेवत बोलते, "थँक सो मच. तुम्हाला हे खूप लवकर कळलं मला काय सांगायचं होतं ते. असेच नेहमी हसत-खेळत राहा आणि आज जसं तुम्हाला खूप राग आला तसं होईल परत तर मला लगेच कॉल करा. पण असं चिड करून त्रास करून घेऊ नका." तर निविद बोलतो, "पण मी हे माझं काम लेट नाईट घेऊन बसतो, सो तेव्हा कॉल करणं बरोबर नाही ना?" तर इव्हा बोलते, "तुम्ही मला 24 तासात कोणत्याही वेळेत कॉल करू शकता, मिस्टर शाह. सो असं काही विचार नका करू, ओके?" ओह माय गॉड! तर निवित बोलतो, "पण रात्री असं कोणाला डिस्टर्ब करणं चांगलं नाही. झोप एकदा डिस्टर्ब झाली की परत येत नाही ना. मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला ऑफिस असतं, सो त्यात त्रास नको व्हायला." तर इवा हातावर हात ठेवलेला असतो, तर तसंच हात फिरवत बोलते, की "तुम्ही खूप ओव्हरथिंक करत आहे. काही त्रास नाही होणार. जेव्हा कॉल करायचा असेल तेव्हा करा, ओके?" तर इतक्यात निवितला कॉल येतो घरून, तर रिंगचा आवाज ऐकताच दोघे हात काढून घेतात आणि नॉर्मल होतात. निवित कॉल घेतो, कबीर असतो पुढे कॉलवर. कबीर बोलतो, "भाई तू क्या पहुंचे हो? ईवा ने घरे बराबर मुखी दीदी ने मम्मी पूछे छे." तर निवित बोलतो,
अरे हमें हजू रास्ता मत चाहिए, पहुंची जाइए तो कही दईश, ओके. आणि डोंट वरी, वो जल्दी हवी जाईश. तर कबीर ओके बोलून कॉल कट करतो आणि मग निवित सांगतो इवाला की घरून कॉल होता, मम्मी विचारत होती पोहोचले का असं. तर इवा बोलते, वॉव सो स्वीट. खूप छान फॅमिली आहे तुमची खरंच. आता एकदाच भेटली मी सर्वांना तरी बघा किती काळजी करताय माझी सगळे. तर निवित बोलतो, हो बरोबर आहे. आणि मग निवित कार पुढे ड्राईव्ह करू लागला आणि मग असंच गप्पा मारत काही वेळाने दोघेही पोहोचले इवाच्या सोसायटीमध्ये. तर इवा बोलते, थँक यू निवित. आजचा दिवस खरंच खूप स्पेशल होता आणि मी कधीच नाही विसरू शकणार हा इतका गोड दिवस. तर निवित बोलतो, हो माझ्यासाठी पण सेम. देन इवा कारमधून उतरली आणि छान स्माईल केली आणि जाऊ लागली. तर इवा जाईपर्यंत निवित तिथेच थांबून असतो आणि मग इवा थोडं पुढे जाऊन टर्न घ्यायच्या आधी निवितला बघते आणि स्माईल करते. आणि निवित पण स्माईल करतो आणि मग निवित परत यायला निघतो आणि इवा आपल्या घरी चालली जाते आणि मेसेज करते निवितला, थँक यू अँड सुपर एक्साइटेड फॉर नेक्स्ट संडे अँड हार्टचा इमोजी. ओ हो हो. तर निवित बघतो मेसेज आणि रिप्लाय करतो, मी पण खूप एक्साइटेड आहे. आणि पिंक हार्ट बघून विचारात पडतो, की बापरे! कधी नाही ती इवाने हार्ट इमोजी पाठवलाय. तर निवित पण सेम हार्ट इमोजी सेंड करून देतो. चला बघून घेऊ काय होईल ते. नेक्स्ट डे मंडे सकाळी इवाच्या घरी इवा सकाळी उठली तेव्हा खूप जास्त हॅपी होती. लाइक काल रविवारी जे घडलं ते सगळं आठवत असतं आणि तसंच खूप ब्लश करत असते. सो मग तसंच उठून फ्रेश होते आणि नाश्ता करायला हॉलमध्ये जाते आणि तिथे सगळेच असतात. तर स्नेहल विचारतात, की "काय मग कालचा दिवस कसा होता तुझा?" इवा एकदम खुश असते तर तसं सांगू लागते, की "खूप मस्त होता मम्मा." निवितची फॅमिली खरंच खूप स्वीट आहे. आपल्या आयांसारखाच त्यालाही लहान भाऊ आहे, कबीर नाव आहे त्याचं आणि तोही कॉलेजला आहे सध्या. ओहो! स्नेहल विचारतात, "निवित कसा आहे?" त्याच्यासोबत त्याच्या घरी गेली, पण त्याला सोडून सर्वांबद्दल सांगितले. सांग आता, निवित कसा आहे? तर इवा ब्लश करू लागते आणि तसंच बोलते, की निवित पण चांगला आहे आणि त्यालाही खूप आवडलं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करून. सगळे असंच नॉर्मल बोलत असतात, तर इतक्यात इवाला येतो आलोकचा कॉल. तर इवा रिसीव्ह करते, हॅलो बोलते. आलोक एकदम सीरियस आवाजात बोलतो, "इवा, अर्जंट आहे. 10:30 ला ऑफिसला ये. खूप इम्पोर्टंट डिस्कशन आहे." तर इवा विचारते, "काय झालं?" तर आलोक बोलतो, "फोनवर नाही सांगता येणार, ऑफिसमध्ये ये, मग बोलू आपण." अँड देन आलोक कॉल कट करून देतो. तर इवा विचारात पडते, की एवढं काय सीरियस असेल? आणि मग तसंच घाईघाईने इवा नाश्ता करून घेते आणि ऑफिसला जायला रेडी होते. बापरे! काय असू शकतं? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काही असेल तरी ट्विस्ट नवीन नक्की आहे. पार्ट 15 मध्ये बघणार आहे आपण आता इवा ऑफिसला गेल्यानंतर आलोककडून काय सीरियस कळणार आहे आणि त्यामुळे निवित इवामध्ये काय होईल, चांगलं की काही वाईट आणि निवितची सकाळ कशी होते आणि न्यू कॅरेक्टर पण इंट्रोड्यूस होणार आहे आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.